या अल्लाह! यावं दौलतराव, चिमणाजीराव, नागोजीराव, स्वराज्याच्या मंदिरात आपलं स्वागत आहे. होय, आपल्या स्वागतासाठी आम्हीच नाही तर साक्षात थोरले छत्रपती महाराज साहेब सुद्धा इकडे उभे आहेत. हे राज्य रयतेच्या स्वप्नांचं महानमंगल मंदिर, त्याचा पाया खुद्द थोरले छत्रपती महाराज साहेबांनी घातलाय आणि कळसही त्यांनीच चढवला. त्यासाठी अपार संघर्ष केला, अनेक जीवाभावांचे साथी गमावलेत. तेव्हा कुठे हे मंदिर उभं राहिलंय. त्यामुळे आपले स्वागत थोरल्या छत्रपतींनी करावे हेच यथोचित राहील असं वाटलं. हो ना, आपल्यासारख्या थोर वीरांचं स्वागत करणं ही आमची कुवत नाही. म्हणूनच म्हटलं थोरल्या छत्रपतींची थेट आपला संवाद साधून द्यावा, ही त्यांची आठवण आहे. म्हणून आज इथे ठेवलंय. पर राणी साहब, आपलं स्वागत फुला रांगोळ्यांनी करावं असं खूप वाटत होतं आम्हाला. मात्र स्वराज्याचा पाया हा फुलांच्या शेजेवर नाही तर निखाऱ्यांच्या वेदीवर रचला गेलाय. इथे केळीच्या कमानींनी इमारती सजवल्या जात नाहीत, कुणा जीवांच्या रक्तामासांनी त्या बांधल्या जातात. बघा, आबासाहेबांच्या नजरेला नजर भिडवून दगाबाजीचं शल्य त्यांच्या नजरेत जाणवतं का? राणी साहब, नका लाजवू आम्हास. हे लाजवणं नाहीये नागोजीराव, जबाबदारीचं वाण काळजीपूर्वक देणं आहे. हे राजा आबासाहेबांनी, शंभूराजांनी आम्ही कधीही आपलं मानलं नाही. श्रींची सत्ता इथे आणि त्याच सार्वभौम सत्तेसाठी हिंदवी स्वराज्याची समशेर आजवर अखिल हिंदुस्थानात सळसळत राहिली. यापुढे आता ती समशेर आपल्याला पेलायची आहे. ती तोला मोलानं उचलायची हीच आमची आणि थोरल्या छत्रपतींची आस आहे. महाराज, आम्ही चुकलो. सत्तेच्या मोहात आंधळ झालो होतो आम्ही. तरी भी तुम्ही आम्हाला पदराखाली घेतलं. ह्यो मोठेपणा आहे तुमचा. महाराज, आम्ही तुमच्या पावलांची साथ कधी भी सोडणार नाही. जीव गेला तरी स्वराज्याची इमान नाही तोडणार. उठा नागोजीराव, उठा. दरबार आपली वाट पाहतोय. आम्हाला सोडून नका जाऊ आऊसाहेब. रुक जाओ. कहाँ ले जा रहे हो इन्हें? हुजूर, ये आप ही का हुक्म था कि इन्हें हाथी के पैरों के तले कुचल दिया जाए.
या अल्लाह, अरे वो गुस्से में कही बात थी। आप अपने साहबजादे का कहा वादा भूल गए क्या? वादा भूल गए? जुल्फिकार ने वादा किया था जब इन्हें गिरफ्त किया था, ये इन पर कोई आंच नहीं आने देगा। हम यही बात तो आपको कहना चाहते थे, लेकिन उस वक्त आप बहुत गुस्से में थे। जाने दो, छोड़ दो इन्हें, छोड़ दो, छोड़ दो। ऐऱ्या गैऱ्या नाही होत आम्ही की यावं आणि मरणाच्या गोणीत भरून आम्हाला फेकून द्यावं। या इथे तुमच्या मानगुटीवर पाय ठेवून विजासीत राहतोय। दंडेली करू नये, महागात पडेल। छूट गई हैं आप। इसका मतलब ये नहीं कि कुछ नहीं होगा। मार नहीं सके तो क्या, कुछ ना कुछ तो जरूर करेंगे। है ना साहू? अल्लाहु अकबर, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। धर्मांतर सर्वांना एक नवी जबाबदारी दिली जाते, ती तेवढ्याच तोलामोलानं उचलावी। जी राणी साहेब, थोरले छत्रपती नेहमी म्हणायचे, ज्वालामुखीच्या उद्रेकातून आपले सह्याद्री पर्वत आणि दख्खन पठार जन्माला आलेत। आज तीच वनी स्वाभिमानाचं रूप घेऊन इथल्या माणसात रुजत गेली। आज बहु आनंदाचा दिवस, आपण सारे स्वराज्य कार्यात सामील झालात। आता माणसात रुजत गेलेली ती वनी पुन्हा वणवा बनून औरंगजेबासमोर उभी ठाकायला हवी। होय राणी साहेब, आता करशीला तो हुकूम पाळायची तयारी आहे बघा। अलबत्त आता या भूमीला परकीयांपासून मुक्त करायचे तर या भूमिपुत्रांनी एकत्र झाले पाहिजे। आता आपली सारी विखुरलेली शक्ती एकत्रित करायची आणि अखंड हिंदुस्थानाचा पातशाह म्हणवणाऱ्या औरंगजेबाला असे तडाखे द्यायचे की या भूमीला वेठीस धरण्याची हिम्मत काय कोणी विचार सुद्धा करणार नाही। नागोजीराव, दौलतराव आणि चिमणाजीराव, आपण आपली वतनं सांभाळावी, ती नव्याने वाढवावीत आणि स्वराज्याच्या सीमा वृद्धिंगत कराव्यात। काय झालं? सर, सेनापती संताजीराव आले आहेत। महाराज, महाराज, आमचा जीव तुमच्या पायाशी आहे। आकाशाला हात लागलं तर या पायांची साथ कधीच सुटायची नाही। आज स्वराज्याची मदार आमच्यावर आहे, ती तुमच्याच विचारांच्या तोलामोलानं आम्हाला पेलायची आहे। महाराज, आम्हासने फक्त आशीर्वाद द्या, फक्त आशीर्वाद द्या महाराज।
येसूबाई! आऊसाहेब काय झालं आऊसाहेब? काही नाही बाळराजे, थोडी अस्वस्थता होते. एक विचारू आऊसाहेब? विचारा. औरंगजेब खरंच आमचं धर्मांतर करेल का? नाही हो नाही बाळराजे, अहो असं काहीही होणार नाही. आम्ही तसं होऊ देणार नाही. आम्ही आहोत ना आपली काळजी घ्यायला. हो आऊसाहेब. मग आता हसा बरं. हा औरंग्या महापाताळे यंत्री, तो काही कपट करणारच. मात्र आम्हाला धोका पत्करावा लागला तरी बेहत्तर, पण आम्ही बाळराजांच्या आयुष्याशी त्याला खेळू देणार नाही. आता काहीतरी करावंच लागेल. संताजीराव असं अचानक येणं केलं, तिकडे सगळं क्षेम आहे ना? वैराज, तिकडे समजा आलबेल आहे. रामासने इकडची काळजी वाटली म्हणून इकडे आलो. ए या राज समजे. हे काय आहे संताजीराव? राजा जिंजीकडे येताना वाटत कर्नाटकाचा मुलूक मारला, त्यातच हे समज गावलंय बघा. भले शाबास. संताजीराव, आपल्या या पराक्रमाच्या जोरावरच दख्खन निर्धास्त आहे. राणी साहेब, राज, आम्ही ही मुलुकगिरी उगाच नाही केली. अहो त्या स्वारी जे जे गावलं, जे जे लुटलं, ते समद तुमच्या पायाशी अर्पण केले बघा. आमच्या रगात आमचा जीव आणि आमची समशेर बी. संताजीराव, राज, वतनदारीचा निर्णय आम्हासनी कळला. तेव्हापासून चित्त थाऱ्यावर नाही बघा आमचं. कवा एकदा जिंजी गाठतोय असं झालं होतं आम्हाला. माफ करा राज, लहान तोंडी मोठा घास घेतोय. हात जोडून विनंती करतो राज, पर ह्यो वतनदारीचा निर्णय माग घ्या. पर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इशारासनी, त्यांच्या तत्वासनी जपायला हवं राज. या स्वराज्यासाठी काय लागेल ते हुकूम आमासनी करा ना. औरंग्याचं मस्तक मी मागितलं तर ते बी खोडून आणतो. हे बघा संताजीराव, वतनदारीचा निर्णय झालाय आणि निर्णय बदलता बी येतो.
राज, आमची आपल्याला हात जोडून विनंती आहे, वतनदारीचा पुण्यांदा विचार करावा राज. राजे, आम्ही संताजीरावांची मसलत करू इच्छितो. आज्ञा असावी. संताजीराव, दरबारी पेश होण्याची ही रीत नव्हे. तुमची बाजूही योग्य असेल नपेक्षा म्हणू तुमची बाजू योग्य आहेच, पण ती मांडण्याची ही पद्धत नव्हे. संताजीराव, काळाप्रमाणे जसे विचार बदलत जातात तसे तत्वही बदलत जातात. आपणही काळाप्रमाणे बदलणं शिकायला हवं. म्हणजे तुमची बी संमती आहे या निर्णयाला? हो. संताजीराव, आम्ही आपल्याप्रमाणे राग लोभाच्या आहारी जाऊन विचार नाही करत. नजरेत अशी जळमटं साचली की समोरची प्रत्येक गोष्ट चुकीची दिसायला लागते. पण ती खरंच चुकीची असते का हे आताताईपणानं नाही ठरवता येत. त्यासाठी थोडा काळ जाऊ द्यावा लागतो. आता तुम्हाला हा निर्णय योग्य वाटत नसेल, पण कालांतराने याचे परिणाम चांगलेच होतील. आपल्याकडेही अशी काळाच्या पुढे पाहायची नजर हवी. आणि आमासनी हे नाही पटलं तर? मग आम्हाला आदेश देऊन ते आपल्या गळी उतरवावं लागेल. सक्तीनं? गैरसमज होतोय. संताजीराव, राजा हा राजाच असतो. निर्णय घेण्याच्या त्यांच्या अधिकारावर गदा आणणारे आम्ही कोण? संताजीराव, आम्ही आपल्यावर सक्ती करत नाही आहोत. आम्ही फक्त आदेश देत आहोत, एक महाराणी म्हणून आणि एक बहीण म्हणून. आमची आपल्याला ही विनंती आहे. फार मोठा पल्ला पार पाडलाय. विश्रांती घ्या, बोलू नंतर. चलो जल्दी करो, जल्दी करो, ठीक से रख दो. औरंगाबाद तक ये सारा सामान महफूज ले जाना है. जल्दी करो. और हाँ, याद रहे, इस अनाज की कल तक कड़ी निगरानी करनी है. हो सकता है मराठों को इसके बारे में पता चल ही गया होगा. कभी भी हमला करेंगे. चलो जल्दी करो. या नरकातून शाहूराजांना आता बाहेर काढायचं तर हे धाडस करायलाच हवं. अशी संधी पुन्हा येणार नाही. विशाळगडी निरोप धाडावा. तिकडून नक्की कुमक मिळेल. बाळराजांसाठी लाखाच्या फौजेवर तुटून पडायलाही तयार होतील मराठा योद्धे. जे धाडस आबासाहेबांनी आग्र्याला केलं तेच आम्हाला इथे उतरवावं लागेल. बाळराजे, या नरकातून आम्ही आपली सुटका करणारच. जगदंब.